टेलिग्राम बॅन वर्सेस नीट लीक पेपर विवाद। 21 जूनला नीट यूजी 2026च्या पहिले टेलिग्राम हे अस्थायी स्वरूपात बॅन करण्याचे सांगण्यात येत आहे। कल्पना करा, उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही टेलिग्राम उघडण्याचा प्रयत्न करता, पण ॲप उघडतच नाही, कारण सरकार आणि टेलिग्राम यांच्यातील वाद। पण हा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला? हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे का, की यामुळे लाखो सामान्य वापरकर्त्यांनाही फटका बसू शकतो? चला समजून घेऊया संपूर्ण प्रकरण। आजच्या डिजिटल युगात टेलिग्राम हे फक्त एक मेसेजिंग ॲप राहिलेलं नाही। अभ्यास साहित्य, स्पर्धा परीक्षा, नोट्स शेअरिंग, जॉब अपडेट्स आणि कम्युनिकेशन आणि कम्युनिटीज यासाठी लाखो विद्यार्थी टेलिग्रामचा वापर करतात। पण अलीकडेच टेलिग्राम पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे। वादाची सुरुवात कशी झाली? या वादाचं कारण आहे नीट पेपर लीक। परीक्षा दरम्यान पेपर लीक आणि दिशाभूल करणारी माहिती टेलिग्रामवर वापरल्याचे आरोप समोर आले। यामुळे परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थांनी काही कठोर पावलं उचलण्याची शिफारस केल्याची चर्चा आहे। त्यामुळे टेलिग्रामच्या कामकाजावर निर्बंध आणण्याचा मुद्दा समोर आला। तर टेलिग्रामवरच आरोप का? समर्थकांचं म्हणणं आहे की मोठ्या पब्लिक ग्रुप्स आणि चॅनल्समुळे माहिती अतिशय वेगाने पसरते, त्यामुळे चुकीची माहिती किंवा पेपर लीक सारख्या बाबी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात। मात्र दुसरीकडे टेलिग्रामचं म्हणणं आहे की एखाद्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर काही लोक करतात, म्हणून संपूर्ण प्लॅटफॉर्मला दोषी ठरवणं योग्य नाही। तांत्रिक प्रश्न। या वादात एक मनोरंजक तांत्रिक मुद्दाही समोर आला। टेलिग्राममध्ये मेसेज एडिट करण्याचं फीचर आहे। काही तज्ञांचं मत आहे की या फीचरचा वापर करून जुने मेसेज बदलून खोटे दावे तयार करता येऊ शकतात। पण दुसरीकडे अनेक तांत्रिक तज्ञ सांगतात की मेसेज एडिट हिस्ट्री आणि टाइम ट्रॅकिंग सारख्या गोष्टीमुळे अशा बदलांची पडताळणी करणं शक्य असतं। म्हणूनच या मुद्द्यावर अजूनही चर्चा सुरू आहे। राजकीय प्रतिक्रिया। यावर राजकीय प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत। या प्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत। काही नेत्यांनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे, तर काही विरोधी नेत्यांनी हा निर्णय अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं म्हटलं आहे। त्यांच्या मते पेपर लीक करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण लाखो सामान्य वापरकर्त्यांना त्याचा त्रास होऊ नये। हा वाद आता न्यायालयापर्यंत गेलेला आहे। न्यायालयाची भूमिका यावर काय आहे हे आपण पाहूया। आता या संपूर्ण प्रकरणाकडे न्यायालयीन पातळीवरही लक्ष दिलं जात आहे, कारण इथे फक्त एक ॲपचा प्रश्न नाही, तर डिजिटल फ्रीडम, युजर राईट्स आणि नॅशनल सिक्युरिटी यांच्यात समतोल राखण्याचाही प्रश्न आहे। निष्कर्ष काय असू शकतो याचा? तर या संपूर्ण वादातून एक गोष्ट स्पष्ट होते, तंत्रज्ञान स्वतः चांगलं किंवा वाईट नसतं, त्याचा वापर कसा केला जातो यावर सर्व काही अवलंबून असतं। जर टेलिग्रामचा वापर शिक्षणासाठी, ज्ञानासाठी आणि संवादासाठी होऊ शकतो, तर त्याच प्लॅटफॉर्मचा गैरवापरही होऊ शकतो। आता पुढे न्यायालय आणि संबंधित संस्था कोणता निर्णय घेतात याकडे लाखो विद्यार्थ्यांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर मित्रांनो, तुमच्या मते पेपर लीक रोखण्यासाठी कठोर डिजिटल निर्बंध आवश्यक आहेत का? तर चुकी करणाऱ्यांवरच कारवाई व्हावी आणि सामान्य वापरकर्त्यांना त्याचा त्रास होऊ नये। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच जनजागृती माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।